उलट्यांनो चाललो ना आपण पण नागपूरला. महादेव बघा समोर काय होते जाऊन. थोड्या दूर आल्यानंतर मला आलता तरास आणि महादेवच्या हाती गाडी देऊन दिली. मी बसलो मागे. पोचलो आपण नागपूरमध्ये. गाडीची नंबर प्लेट बदलवण्यासाठी खूप हळूहळू काम करतो ते इथं. तर अर्धा तास लागला. मग निघालो आपण वाडीसाठी. तर रस्त्यात थोडे RTO वाले होते म्हणून आपण घालून घेतलं नाही हेल्मेट. गेलो वाडीमध्ये. थोडं हॉटेलमध्ये थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि गेलो मग आपल्या मावशीच्या घरी. तर घरी गेल्यानंतर थोडा गप्पा वगैरे केल्या आणि व्हिडिओ चालू केला. तर ह्या कॅमेरामध्ये नुसता बघतच राहते, काही बोलत पण नाही. तर दिल्ली एक मारून निघालो मग वाडपेटला जायला. मग 15 मिनिट नंतर पोचलो आपण घरी. तर माझा मामभाऊ बघत होता माझी सीडी. मी बघा घर जुनंवाला. मला जायचं होतं दादाला भेटायला. मग गेलो ना दादाकडं. दादा बांधते आपल्या गाई. त्याला म्हणलं हाय कर म्हणलं. तर मग फायनली केला दादानी काय. निघालो ना आम्ही पण एक कुटाराचं बूथ घेऊन कोट्याकडे जायला. मग कोट्यावर पोचल्यानंतर एखादी व्हिडिओ वगैरे बनवला. गाया वया येऊन रेडीच होत्या. मग मामाची मुलं बांधत होते ना गाया. मग थोड्या वेळानंतर दूध वगैरे काढला बाटे वटे बनवून. मग निघालो आपल्या घराकडल्या रस्त्यानं. तर मग मामाचा मुलगा म्हणे डेअरीवर चल म्हणे दूध टाकायला. तर मग गेलो ना त्याच्यासोबत डेअरीवर दूध टाकायला. मग काय नाही दूध वगैरे टाकलं, निघालो घराकडं. मग रात्री मजा वजा केली आणि सकाळी उठलो झोपेतून. तर महाराज झोपूनच होता. मग निघालो ना आपण चहा वगैरे पिऊन. मस्त असा मौसम गिसम होता, ऊन निघाली होती. तर निघालो. थोड्या वेळानंतर ढवळपीठात पोचलो. तर व्हिडिओ काढा म्हणलं एखादी. मस्त व्हिडिओ काढला. तर पोचलो थोड्या वेळानंतर सिंधीमध्ये. लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.